नमस्कार पूर्ण यूट्यूब फॅमिलीला। तर मित्रांनो, आता एक मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे पुढं। तुम्ही बघा, बऱ्याच जणांना माहित नव्हतं की बाबा स्वातीताई ह्या कोण होत्या आणि कशा होत्या दिसायला आणि कुठं होत्या। ही बिल्डिंग मधल्याच होत्या आणि मी बहीण मानलं होतं त्यांना। तर एक 6 वर्षाचा मुलगा लहान, त्यांचं दुःखात निधन झालेलं आहे। तर काय गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या, तर आधी व्हिडिओ बघून घ्या। तुम्हाला 100 वर्ष आयुष्य बरं का। आता काय केलं माहिती आहे का? अय, आता काय केलं माहिती आहे मी म्हणलं आमच्या ही अश्विनीताईंनी इथं मदत करू लागितल्या आणि म्हणलं माझी बहीण आणि का फॅनवर दाबलं, म्हणलं ह्याच्यावरती स्वा हो का इकडे बघी स्वा एवढं स्वाती म्हणायचं होतं मला स्वतः, तेवढ्या बेल वाजली। कसलं आयुष्य म्हणायचं तुम्हाला। तर उद्या तर बघितलं मित्रांनो, खरंच ही 100 वर्ष परंपरा ही चालत आलेली की बाबा आता तुझं नाव काढलं होतं यार, तुला 100 वर्ष आयुष्य आहे, नशीब तू वाचला, देव तुझ्या पाठीशी। ह्याच्यावरती विश्वास आहे का तुमचा? कारण की माझा तर विश्वास आता उरलेला आहे। बघा, आताच स्वातीताईचं तुम्हाला सांगतो मी नाव काढलं की बाबा आमच्यावरती स्वातीताई इथं राहतात आणि तेवढ्या बेल वाजली आणि स्वातीताई घरामध्ये आल्या आणि मी त्यांच्याशी बोललो आणि त्याच पुढल्या आठवड्यामध्ये काय झालं ते तुम्ही बघा। तर पोस्टर लावला हे बघा, भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी स्वाती प्रशांत माने। बघितलं मित्रांनो, चौकामध्ये डायरेक्ट पोस्टर लावला गेला भावपूर्ण श्रद्धांजलीचा। म्हणजे स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्या संग हसत खेळत बोलणाऱ्या एक दिवस किंवा पुढल्याच आठवड्यामध्ये असं चौकामध्ये पोस्टर बॅनर लागेल। म्हणजे किती क्षणाचं आयुष्य। मग ह्या गोष्टींवरती विश्वास कसा आपण ठेवू की बाबा, कसं आपण म्हणू शकतो की बाबा तुला 100 वर्ष आयुष्य आताच तुझं नाव काढलं। माझा तर बिलकुल विश्वास उरला मित्रांनो। तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा तुम्ही। बरं, काय बोलणं झालं आमचं अश्विनीताईचं स्वातीताईचं ते बघा तुम्ही। अश्विनीताई आले तर बघा, त्यांनी करू लागते त्या आणि उद्याच्याला आमच्या इथं हाय वरच्या फॅन दाखवतो, ह्याच्यावर फॅनच्या वरती स्वातीताई राहतात। 100 वर्ष आयुष्य काय की बेल बेल वाजली, बेल बेल वाजली। कोण आले? हो स्वातीताई, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य बरं का। बघितलं मित्रांनो, म्हणजे स्वातीताईंचं मी नाव काढलं आणि बेल वाजली आणि स्वातीताई आल्या, म्हणून मी म्हणलं की बाबा स्वातीताई माझ्या बहिणीला 100 वर्ष आयुष्य आहे। पण ज्याचं त्याचं आयुष्य तुम्हाला सांगतो जिथलं तिथं देवाने लिहून ठेवलं असतं, तिथवरच आपल्याला त्यांची साथ असते। आणि किती प्रयत्न केला त्या टायमाला जायचं म्हणजे जातात, फक्त निमित्त लागतं जायला। अशा गोष्टींचा मला अनुभव आलेले आहेत। तर त्याच आठवड्यामध्ये तुम्हाला सांगतो स्वातीताईंचा होता बड्डे। तर त्या बड्डेसाठी विश आम्ही कसं केलं तर ते बघा तुम्ही। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे। स्वातीताईंचा बर्थडे आम्ही एकदम मस्तपैकी सेलिब्रेट केला, केक वगैरे लय आनंदी होत्या ती त्या दिवशी। आणि आम्हाला म्हणल्या पण की बाबा सौरभचा लास्टचा हा बर्थडे लय मोठा करायचा। काय आम्हाला कळलं नाही का अशा का म्हणल्या असतील की बाबा माझ्या मुलाचा ह्या वेळेने बर्थडे खूप मोठा करायचा आणि लास्टचा बर्थडे। आमच्या काय लक्षात आलं नाही, पण मला एवढं कळतं की माणसाचं मरण आल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळून चुकतात त्यांना। ज्याच्याशी बोलत नाही त्यांच्याशी होऊन बोलणं किंवा मीपणा खाली घेणं, मीपणा तर कसलाही नव्हता। मग काय गोष्टीचं एवढा त्रास होतो मित्रांनो की त्या गोष्टी आठवल्यानंतर, तर त्या गोष्टी तुम्हाला मी शुभेच्छा दिल्यात ना, शुभेच्छा बरं का। खरं 100 वर्ष आयुष्य। मी म्हणलं ह्या फॅनच्या वरती राहतात, म्हणलं आमच्या स्वतः त्यांचा बर्थडे स्वाकर असतो तर बेल वाजले आणि म्हणलं बर्थडे। यांचे अल्पशे आजाराने निधन झाले आहे।
असा चौक इकडे आपल्या घराकडे रोड जातो हा वरती अशी सोसायटी. ह्याची पण देवाची तसली आरती फिरते असते का आता उद्यापासून. अरे बापरे कुठनं काढलं हे काय काय नाही स्वतःताई अश्विनताई संध्याकाळ समधी झोपली ना कार्यक्रम ती सपाट आहे चरवी एकीकड ही एकीकड तिकडे फक्त दुर्ग्या मावनं हिथनं आला ना असं रांगत रांगत. काल आम्ही हुडकतोय सी हुडकतोय मी हुडकतोय पोरगी कुठे पोरगी त्या देवापाशी खेळत बसली होती कोपऱ्या आवाज पण येत नव्हता. बघितलंय मित्रांनो किती आनंदी फॅमिली होती हसून खेळून रोज आम्ही प्रत्येक कार्यक्रम असो किंवा हळदी कुंकाचा असो किंवा कुठला सण असो प्रियंका अश्विनताई आणि स्वातीताई ही तिघींची म्हणजे मैत्री होती. पण देवाला सोडा पण कोणाची नजर लागली काय की वाटलं पण नव्हतं की त्यातनं एक जण इतक्या लवकर आपल्याला साथ सोडून जाईल. कमी कमी देवाने त्यांच्या लहान मुलाचा तर विचार करायचा असतो. बघा त्यांच्या मुलाला किती जीव लावत होत्या ते आणि तो पण सारखं मम्मी मम्मी करून इथंच येडं घालत होता. काय म्हणाव काय म्हणाव काय म्हण काय काय म्हण बघितलं मित्रांनो एकदम साध्या सिंपल निस्वार्थी म्हणायच्या आमच्या स्वातीताई एकदम हळव्या म्हणायच्या आणि एकदम आश्रम. किती चेष्टा करा टिंगल करा किंवा टुचून बोला मन मोकळा निर्मळ स्वभावाच्या. तर मी म्हणलं की बड्डेला म्हणलं प्रियंका स्वयंपाकच करू नको घरचा म्हणलं अशी चेष्टा केली. 2 दिवस स्वयंपाक करायचा नाही म्हणलं स्वातीताईचा बड्डे आपण जेवतो काय म्हणल्या तर बघा तुम्हीच. काय उद्या पार्टी फिरती आहे काय जेवणाची काय मला पप्पू शेटला कॉल करायला लावू नका. आहे का काय पार्टी फिरती काय करणार आहे का हे बर्थडे इथं तुम्ही पुण्याला म्हणल्यावर काय उपयोग आहे तेव्हा. मी तर हिला म्हणलं उद्या कोणाचा स्वयंपाक करू नको 2 दिवस. काय गिफ्ट घ्यायचं काय हा आसरा बहीण बाबा आमचे बघितले लय अवघड आहे. मम्मीला बोलव की हो खाली मम्मीला म्हणा दादाने बोलवले. आणि मित्रांनो प्रियंकाने किंवा स्वातीताईने कुठलीही नवीन वस्तू आणू द्या पहिले केमिकेला लय हौसेने लय उत्साहाने आनंदाने दाखवा येत होत्या. भले ते रुपयाची का असना पण त्यांच्यासाठी लाखाची असावी. प्रियंकाला दाखवायची कुठली गोष्ट प्रियंकाने कुठली आणले तर प्रियंकाने स्वातीताईला दाखवायची. तर मी प्रियंकाला काय ड्रेस आणले होते तर ती लास्टचा व्हिडिओ असेल आमचा बघा तुम्ही. तर दोघे जण बसून कशा बघतात ती. अरे वा 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 ही प्रियंकाला ड्रेस आणले आता मी. हा एक कलर आहे हा एक कलर आहे ह्याचा स्पेशल ब्लॉग आहे हा एक प्रियंका बनवून तिच्या चॅनलला. तर मित्रांनो स्वातीताईच्या बरोबरचा पहिलाच व्हिडिओ प्रियंका नवीन इथं राहायला आलते तेव्हा काहीतरी सण होता संक्रांत काहीतरी ओवळा गेलत्या त्यावेळी त्यांनी रील्स काढलेली एक आवर्जून तुम्हाला मी दाखवतो. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 ही दोस्ती सुटायची नाही अशी या तिघांची ही अशी दोस्ती होती मैत्री होती. पण वाटलं नव्हतं इतक्या लवकर साथ सोडन. तिची सुलीत सुली आम्ही सुद्धा बहीण मानलं होतं कुठतरी मनापासून. तर पुढल्या येणाऱ्या रक्षाबंधनला सुद्धा प्रत्येक रक्षाबंधनला मला स्वातीताईंची आठवण येईल आणि त्यांच्या नावची सुद्धा मी राखी बांधन. तर बहीण मानली होती मी राखी बांधलेला एक व्हिडिओ आहे ते तुम्हाला मी दाखवतो बघा. त्यामुळं लेट पण थेट आता तुम्हाला सांगतो दुपार होत आली आणि आता राखी बांधतात बघा. चला आपल्या तुम्हाला सांगतो बहीण आहे ताईसाहेब म्हणतो मी. ताईसाहेब म्हणले की ताईसाहेब लय खुश. तर चला दादा
आणि मला ती सोमा सर म्हणतात मग मला कसं तरी वाटतं समजे सोमा दादा म्हणतात आणि काल बघितलं चिलेपिल्यांची रक्षाबंधन झाली काय काय केलं बर्फीन हिन तीन आणले. तर स्वातीताई आणि त्यांच्या सासूचं असं नातं होतं मित्रांनो घट्ट की मी आजपर्यंत बघितलंच नाही. स्वातीताईने त्यांच्या सासूला कुठलीच कमतरता अशी भाजून दिली नाही की बाबा लेकीची आठवण येऊन दिली नाही किंवा दुसरी लेकच जी नाही ती सेवा करणं. तुम्हाला सांगतो झोपण्यापासून हात धरून टाकून देण्यापर्यंत जेवणापर्यंत काय दुखत असलं तर एवढ्यापर्यंत अशी दुसरी तुम्हाला सांगतो एक मैत्रीणच म्हणून दोघी जण राहतं. कुठला कार्यक्रम असू द्या दोघी जायच्या. दोघीच्या दुनियामध्ये दोघी लय आनंदी होत्या. सण असो सुद असो काय करायचं असू द्या दोघी मिळूनच करणं हौसेने साडी ब्लाऊज काय असेल ते त्यांचं. आणि रक्षाबंधनला सुद्धा तुम्हाला सांगतो मला राखी बांधताना बघा किती त्यांच्या सासूबाई पाठीमागे बसलेले आनंदित ते बघा. नाही तिला काय करा वाप दे झाले बहिणीच कुठं बांधायचे नरड्याला मला वर राखी बांधाय वर बांधायचे खाली म्हणून आता काय वर नारड्याला काय इथं बांधाय. आणि स्वातीताईची फॅमिली एवढी छान आहे एवढी भारी माणुसकीची. त्यांचे मिस्टर झालं पप्पू शेठ झालं यांचे मम्मी पप्पा हे एक नंबर आम्हाला साथीदार भेटले ते काय टेन्शन नाही. प्रियंका तर बिंदासपणे तयार राहते दळण पण यांच्याकडे नसतं कुठं. स्वातीताईने राखी बांधली मला. आणि मित्रांनो मी एक छोटस गिफ्ट म्हणून स्वातीताईसाठी स्पेशल साडी आणली होती. एवढी साडी आवडली त्यांना की बाबा त्यांनी त्यावरती ब्लाऊज शिवला आणि समजायला दाखवत होता मला सोमा दादाने साडी घेतली लय आवडली. आणि सणाला घातली त्यांच्या बहिणीकडे जाताना घातली गावाला जाताना घालत होत्या. आणि त्यांची सासू पण म्हणली आतापर्यंत कोणाची साडी आवडली नाही तेवढी भावाची साडी आवडली. अरे लय आनंदी म्हणली ती ग्रीन मोरपंखी कलरची साडी होती तिला लय आवडली. आणि कलर वगैरे समधीच म्हणली लयच भारी दिसते ग कुणी दिली साडी. तर त्यांनी सांगितले बाबा सोमादादांनी मला गिफ्ट दिले. आणि ज्या वेळेला तुम्हाला सांगतो मी हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेला तुम्हाला सांगतो असे नुकतंच लिफ्टमधनं स्वातीताईंची तुम्हाला सांगतो बॉडी बाहेर आलती आणि त्यांची सासूबाई रडत बसल्या होत्या. आणि मला बघून मला म्हणल्या आता कोणाकडून राखी बांधशील रे बाबा तू म्हणले तुझी बहीण गेली तुला सोडून. लय वाईट वाटलं मित्रांनो. वाटलं की सर्व काय संपलं नसं हृदयाला स्पर्श करून काय काय शब्द गेले ना अजून आठवलं तरी तो पूर्ण प्रसंग माझ्यासमोर उभा राहतो. तुझी साडी लय आवडली होती अजून पण म्हणतात ते. तर बघा मी छोटीशी गिफ्ट दिली स्वातीताईला मित्रांनो साडी देतोय मी बहिणीला. मी बघितलं ओवाळणे आपली बहिणीला धरा रक्षाबंधन खूप मित्रांनो. स्वातीताई आपल्याला सोडून गेले म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचा धक्का त्यांच्या घराला नाही तर आम्हाला सुद्धा एवढा मोठा त्यांच्याच घराला आधार नव्हता तर माझ्या लेकरा बाळांना माझ्या बायकोला सुद्धा एवढा आधार होता की लय जीव लावत होता माझ्या लेकरा बाळांना. बघा एक माणूस गेल्याने किती जण अडचणीत येतो किंवा किती जणांना तुम्हाला सांगतो दुःख होतं ते लाईव्ह बघा. तुम्हाला सांगतो लेकरांना पण लय जीव लावतात राधूला ओमला लय जीव लावतात तुम्हाला सांगतो. काय खायला केलं घेऊन येतात खाली पोरांना. आणि पप्पू शेठ त्यांची मम्मी आमची पण मम्मीच म्हणायचं आणि स्वातीताईंचे सासूबाई आणि दोघी जण मिळून वाटत नाही सासू सून असणार लय मेळ्याने राहते ते हा एकदम आनंदी मस्त झालं. जिकडं तिकडं तुम्हाला सांगतो क्षणात सुखी संसार कसा उद्ध्वस्त झाला हे मी डोळ्याने बघितलेलं आहे. म्हणून बरेच काही उदाहरण तुम्हाला देत असतो की बाबा लहान वयामध्ये भरपूर अनुभव घेतलं आणि म्हणतात ना बाबा गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवण. हे खरं मित्रांनो ते दिवस गेलं फक्त आठवणी राहिल्या स्वातीताईंच्या. बघा काय अजून माझ्याकडे आठवणीत भरपूर माझ्याकडे व्हिडिओ आहेत
पण मोजके तुम्हाला मी दाखवले जे दाखवण्याजोगे आहेत ते. दिवाळीला तर एवढं खुश होत्या मित्रांनो. बघा 2 जण नवरा बायको उभा राहून आम्ही फटाके फोडलेले आहे, दिवाळी साजरी केलेली आणि लक्ष्मीपूजन केलेलं. वाटलं नव्हतं त्यांची लास्टची दिवाळी असेल आणि असे दिवस येते. ए प्रियंका इकडे बघू आता कसं उडतंय. झूम करतो आता उडणार. लक्ष्मी पूजन आणि लक्ष्मी पूजन तर ही बघा लक्ष्मी आहे आणि स्वातीताईच्या घरी अश्विन ताईच्या घरी जायचं. या जाऊन आला का घेतलंय शूटिंग. आणि दुर्गे मावला बघा ही पहिल्यांदा ड्रेस घातलाय वरती आलोय आणि मम्मीने बोलवलं 2-3 हाका दिल्या पण आम्ही समधी फटाकड्या उडवत होतो वरती खालती. राधू पण आली हे दोघे पण. काय केलंय फराळ होय? लाडू करंजा शंकरपाळ्या बालुशाही परत चकली चिवडा एवढं केलंय. अनारस तो काय केलं का? नुसतं नवऱ्याच्या मागे लागते मला म्हणते लाडू बनवून द्या आणि शेव मळून द्या आणि करंजा आणि आली करंजा कापून त्याच्यावर का तुम्ही म्हणले. मी म्हणलं लावलं का सगळं तुम्हीच केलं. स्वतःनेच मला करंजा करू लागले. कुणी करू. आमच्या गल्लीमध्ये गणपती बसतो मित्रांनो. तर त्याचे अध्यक्ष स्वातीताईंचे मिस्टर होते आणि पहिलाच गणपती तुम्हाला सांगतो आम्ही इथं राहायला आल्यापासून तुम्ही बघितलं आणि शेवटचं पूजन स्वातीताईंचे आणि त्यांच्या सासूबाईंच्या हस्ते झालेलं. तो एक व्हिडिओ आहे, तो एक बघा. नाही काय करत वरनं दिसणारच नाही काय. इथे लावायला पण निरंजन काय पाहिजे निरंजन गणपती पुढे लावायला आहे का? निरंजन पण नाही लावायला. आशंता या की त्या पोरीला सोडा की या की दे की त्या पोरगीला या की तर पूजायला. हा बोला फादर. हॅलो बसवतोय का ठेवती